सन 2024 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत इयत्ता 5वी व इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेत विटा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले। इयत्ता 5वीच्या 9 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली, तर इयत्ता 8वीच्या 10 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केल्या। या गुणवंत विद्यार्थ्यांचा माननीय प्राचार्य श्री जाधव एच.एस. सर व पर्यवेक्षक माननीय श्री देशमुख एस.एस. सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। विटा शहरात व खानापूर तालुक्यामध्ये सर्व शाळांमध्ये इयत्ता 5वी व 8वी दोनही शिष्यवृत्ती परीक्षेत विटा हायस्कूलचा प्रथम क्रमांक आला। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा विकास समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले। तसेच विटा पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। इयत्ता 5वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे: बताने भार्गव बाळासाहेब 228 गुण, जिल्हा यादीत 62वा। कुमारी कोकाटे अनुष्का सतीश 226 गुण, जिल्हा यादीत 70वी। कुमार देशमुखे पूर्वा आनंद 226 गुण, जिल्हा यादीत 67वी। कुमारी सलगर दिव्या राजू 216 गुण, जिल्हा यादीत 106वी। पेटकर अमोघ मनोज 214 गुण, जिल्हा यादीत 113वा। साळुंखे ईशान धनाजी 212 गुण, जिल्हा यादीत 125वा। महाजन आणि सूर्यकांत 206 गुण, जिल्हा यादीत 162वा। पाटील आदित्य सिद्धेश्वर 204 गुण, जिल्हा यादीत 179वा। कुमार शितोळे अनुष्का संदीप 204, जिल्हा यादीत 175वा। इयत्ता 8वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे: कुमार जगताप ससिद्ध विठ्ठल 252 गुण, जिल्हा यादीत 7वी। भंडारे वरद संतोष 244 गुण, जिल्हा यादीत 16वा। कोष्टी सोहम अनिल 232 गुण, जिल्हा यादीत 31वा। शितोळे विश्वजित संजय 228 गुण, जिल्हा यादीत 35वा। कुमार घाटगे केतगी विजयकुमार 226 गुण, जिल्हा यादीत 38वी। तामखेडे आयन नागनाथ 214 गुण, जिल्हा यादीत 67वा। कुमारी पवार तेजस्विनी सतीश 204 गुण, जिल्हा यादीत 101वी। कुमारी निकम श्रावणी संतोष 202 गुण, जिल्हा यादीत 108वी। पाटील गणेश संतोष 198 गुण, जिल्हा यादीत 126वा। कुमारी देशमुखे श्रेया आनंद 196 गुण, जिल्हा यादीत 139वी। या सर्व विद्यार्थ्यांचे विटा पंचक्रोशीतून अभिनंदन होतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।